नगर परिसरामध्ये मुळाबुटणा नदी पात्रातलं पाणी जे आहे ते शिरलेलं होतं, त्यामुळे इथली सगळी परिस्थिती जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं। मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। या सगळ्या परिसरामधलं पाणी जे आहे ते आता पूर्णपणे कमी झालेलं आहे, कारण खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे मुळाबुटणा नदीच्या पात्रामधून जो विसर्ग करण्यात येत होता त्याचा वेग जो आहे आणि पाण्याची मर्यादा जी आहे ते कमी करण्यात आलेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की अनेक ठिकाणी ज्या भागांमध्ये पाणी साचते तिथे आर्मीचे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की सकाळीच आर्मी जवानांकडून इथल्या संपूर्ण भागाची पाहणी जी आहे ती करण्यात येते। पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रीपासूनच या संपूर्ण भागामध्ये तैनात आहेत। आपण पाहतो की सगळे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रीपासून या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत की या सगळ्या परिसरामध्ये पाणी परत एकदा साचणार नाही आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ नये याची खबरदारी जी आहे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते। मात्र सध्या इथली परिस्थिती जी आहे पूर्वपदावरती आलेली आहे आणि आपण पाहतोय की आर्मीच्या जवानांकडून या संपूर्ण परिस्थितीची पाहणी जी आहे ती केली जाते। दिलासादायक बाब म्हणजे खडकवासला धनसाखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे या भागामध्ये शिरलेलं पाणी जे आहे ते पूर्णपणे ओसरलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।